नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, आज आपण जो 10 नंबरचा चॅप्टर बघणार आहोत त्याचं नाव आहे सेल आणि सेल ऑर्गॅनल्स. म्हणजे काय असतं, पेशी आणि पेशी अंगके. म्हणजे कोणते कोणते आपल्या पेशीमध्ये ऑर्गन्स आहेत ते आपण बघणार आहोत, बरोबर ना. पेशीचे अंगके कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत. मला सांगा, हा चॅप्टर आपण 7th स्टँडर्डमध्ये लर्न केलेला आहे. तुम्हाला आठवतं का काही? बघा बरं. बघा, या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. बघा, ही फिगरमध्ये काय आहे, या पिक्चरमध्ये काय दिसतं तुम्हाला? एक प्लांट सेल आहे आणि एक ॲनिमल सेल आहे, बरोबर ना. याच्यामध्ये कोणती प्लांट सेल आहे आणि कोणती ॲनिमल सेल आहे? ही प्लांट आहे आणि ही ॲनिमल आहे, बरोबर. हे आता आठवतं आहे तुम्हाला? सेल म्हणजे काय? आता हे आपण तर सगळं एकदा रिवाईज करणारच आहोत, पण तरी मी विचारत आहे, सेल म्हणजे काय असतं? तुम्हाला आठवतं आहे का मागचं काही? तर सेल म्हणजे काय असतं? एकदम स्मॉलेस्ट युनिट असतं. बघा, लिव्हिंग थिंग्समध्ये जेवढे काही जीव आहेत, जेवढे काही सजीव आहेत, मग ते ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील, त्यांच्यामध्ये काय असतो? एकदम स्मॉलेस्ट युनिट जो असतो ना बॉडीमध्ये, म्हणजे तर त्याला काय म्हटलं जातं? सेल असं म्हटलं जातं. मग मला सांगा बरं, हे जे सेल असतात, हे सगळे सेल सगळ्या ऑर्गन्सचे सेमच असतात का? ते आपण शिकलेलो आहोत ना. मागच्या वर्षी आपण बघितलं बघा, युक्रॉयटिक सेल्स असतात, प्रोक्रॉयटिक सेल्स असतात. तर ते आपण एकदम 5-10 मिनटात एक रिवाईज करणार आहोत. सेल म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर समजण्यासाठी खूप इझी जाईल. आणि हा चॅप्टर जर समजून घेतला तर खूप इझी आहे, असं अवघड काहीच नाही यामध्ये. पण ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, नेमकं आपल्या बॉडी काम कशी करत असते, हे सेल काम कसे करत असतात आपल्या बॉडीमध्ये. तर हे आपण इथे समजून घेणार आहोत. तर सगळ्यांनी अटेंटिव्ह माइंडने इथे राहायचं आहे. चला तर मग सुरू करूयात. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल, बघा आपण मागच्या वर्षी काय शिकलो होतो? सेल शिकलो होतो. सेल म्हणजे काय असतं? एकदम स्मॉलेस्ट युनिट असतं. कशाचं असतं? आपल्या बॉडीचं. आणि प्रत्येक सजीवामध्ये काय असतं? सेल असतात, बरोबर ना. म्हणजे त्या प्लांट्स असू द्यात किंवा आपण ॲनिमल असू द्यात, बरोबर ना. मग त्यांच्यामध्ये काय असतात? सेल असतात. आता मला सांगा बरं, या ठिकाणी काय असतं? बघा, हा फ्लोचार्ट तुम्हाला कंप्लीट करता आला का मागच्या वर्षी? बघा बरं, इथे काय होतं? एक अल्फाबेट असतं, बरोबर ना. अल्फाबेट एकत्र येऊन म्हणजे अक्षर एकत्र येऊन काय बनतात? वर्ड्स बनतात, म्हणजे शब्द बनतात, बरोबर ना. मग शब्द एकत्र येऊन काय बनतं? सेंटेन्स बनतात, म्हणजे वाक्य बनतात. मग वाक्य एकत्र येऊन काय होतं? सेंटेन्स एकत्र एक पॅरेग्राफ बनतो, बरोबर ना. एक आणि त्यानंतर एकत्र येऊन ते पॅरेग्राफ एकत्र येऊन काय बनतो? एक पूर्ण चॅप्टर बनतो, एक पूर्ण पाठ बनतो. आणि चॅप्टर एकत्र येऊन काय बनतं? एक बुक बनतं. अशा पद्धतीने एक बुक तयार होतं ना. मग तसंच आहे आपल्या बॉडीसोबत सुद्धा. आपल्या बॉडीचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट, जसं याचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय होता? एक शब्द, एक अक्षर होतं, बरोबर ना. ए अल्फाबेट, बी अल्फाबेट, सी अल्फाबेट, असं, बरोबर ना. तसंच आपल्या बॉडीचा सुद्धा काय असतो? असं एक ऑर्गनायझेशन केलेलं आहे, असं एक संघटन आहे आपल्या बॉडीचं सुद्धा. प्रत्येक सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सुद्धा बॉडीचं एक असं ऑर्गनायझेशन केलेलं आहे की सगळ्यात छोटा जो पार्ट असतो ना, स्मॉलेस्ट युनिट बॉडीचा, म्हणजे बॉडीचा सगळ्यात छोटा पार्ट असतो, तो असतो सेल. आणि त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत. हा सेल असतो. बघा, हे खूप सेल एकत्र येतात आणि त्याचा बनतो टिश्यू. त्याला मराठीतून म्हणतात उती. मग हे टिश्यू एकत्र येतात आणि त्याचा बनतो एक ऑर्गन, म्हणजे इंद्रिय. मग बघा, ऑर्गन म्हणजे कोणते कोणते आपल्या याच्यामध्ये? बघा, लिव्हर असतं आपल्या बॉडीमध्ये, स्टमक असतं, इंटेस्टाईन असतं, स्मॉल इंटेस्टाईन, बरोबर ना. त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन असतं. त्यानंतर काय असतं? ब्रेन असतं, बरोबर ना. ब्रेन असतं, हँड असतात, मसल्स असतात. आपल्या बॉडीमध्ये काय काय हे सगळं आहे ना. तर हे सगळे काय बनतात? ऑर्गन तयार होतात. मग आणि हे सगळे ऑर्गन एकत्र आले की काय तयार होते? बॉडी तयार होते. आपल्याला दिसताना काय दिसते? फक्त ही बॉडी दिसते. पण ही बॉडी कशी तयार झालेली आहे? तर सेल असतात. सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट असतो ना बॉडीतला, तो असतो सेल. आणि सेल एकत्र आले का टिश्यू बनतात. टिश्यू एकत्र आले का एखादा ऑर्गन तयार होतो. आणि ऑर्गन म्हणजे एखादे इंद्रिय तयार होतं. आणि एखादं इंद्रिय असे खूप सारे इंद्रिय एकत्र आले का इंद्रिय संस्था, म्हणजे ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि ऑर्गन सिस्टीम तयार झाली का मग काय तयार होती? आपली पूर्ण बॉडी तयार होत असते. लक्षात आलं का इथं कसं बुक तयार झालं? तर तसंच आहे. जसं आपण इथे सुरुवातीला काय शिकत असतो? मग आपण अल्फाबेटच शिकतो ना स्कूलमध्ये गेल्यावर, ABCD. मगच आपल्याला बुक रीड करता येतं ना, मगच एक बुक तयार होतं ना. तसंच आहे. मग ही बॉडी आपली जी आहे ना, ही समजायचं एक बुक आहे. आणि सेल म्हणजे काय आहे? हे एक अल्फाबेट आहे. मग आपण स्कूलमध्ये गेल्यावर पहिला काय शिकतो? अल्फाबेटच शिकतो ना, ABCD. मग तसं आपण इथे काय शिकणार आहोत? सेल शिकणार आहोत. आणि ते सेल आपण ऑलरेडी 7th स्टँडर्डमध्ये 11 नंबरचा चॅप्टर आहे, तो स्टडी केलेला आहे. तुम्ही SSK दर्शन या लिंकवर जाऊन तो 15 मिनिटात स्टडी करून घ्या. तो तुम्हाला खूप इझी वेमध्ये तिथे समजावून सांगितलेला आहे. चला तर मग इथे समजलंच असेल अशी आशा करते. आपण आता पुढे जाऊयात.
मित्रांनो, या ठिकाणी बघा काही आठवतं आहे का? हे झालेलं आहे, आपण फक्त रिवाईज करत आहोत फास्ट 7थमध्येच झालेलं आहे. मला सांगा, तुम्हाला फक्त एक आठवण करून देत आहे मी इथे. मला सांगा बरं, यामध्ये काय सांगितलं होतं? सेलचा शोध कोणी लावलेला आहे तुम्हाला आठवतं का? रॉबर्ट हुक या सायंटिस्टने सेलचा शोध लावला होता. त्यांनी काय केलं होतं का, एक झाडाचा पातळ काप घेतला होता आणि तो मायक्रोस्कोपीच्या खाली बघितला त्यांनी. या मायक्रोस्कोपीच्या खाली त्यांना काय दिसलं की सगळे असे कप्पे 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 दिसले, बरोबर ना? असे कंपार्टमेंट दिसले त्यांना आणि त्यांनी त्याचं काय नाव, म्हणजे जसे की मधमाशांमध्ये पोळा असतं, पोळांमध्ये कप्पे कप्पे असतात तसे दिसले आणि त्यांनी त्याला काय नाव दिलं? सेल. सेल म्हणजे काय असतं? सेल हा लॅटिन भाषेमधून आलेला शब्द आहे, डिराईव्ह झालेला वर्ड आहे. सेलला लॅटिन भाषेमध्ये सेलाचा अर्थ असतो छोटी खोली, स्मॉल रूम, आणि म्हणून त्यांनी त्याचं नाव काय दिलं? सेल. एकदम छोटी खोली. कळलं का? कारण त्यांनी मायक्रोस्कोपीमध्ये बघितलं आणि सगळेजण छोट्या 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 खोल्या दिसल्या. त्या झाडाचा पातळ काप जेव्हा मायक्रोस्कोपीच्या अंडर आला त्यावेळेस, आणि त्याचं नाव त्यांनी सेल दिलं. त्याचं म्हणजे नाव आहे छोटी खोली. आणि 2 परत सायंटिस्ट होऊन गेले, त्यांची नावं लक्षात ठेवा तुम्हा. एम.जे. श्लायडेन, हे बघा, एम.जे. श्लायडेन आणि थिओडर स्वान, हे जे 2 सायंटिस्ट होऊन गेले ना, तर यांनी सुद्धा सेलचा स्टडी केला. आणि स्टडी केल्यानंतर यांच्या काय लक्षात आलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड फ्रॉम सेल. सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळे सजीव जे आहेत, मग ते वनस्पती असू द्यात, प्राणी असू द्यात, हे कशापासून बनलेले आहेत? हे सेलपासूनच बनलेले आहेत. हे आणि सेल इज अ फंडामेंटल कंपाऊंड्स ऑफ लिव्हिंग. आणि सेल हा काय आहे? त्यांचा पायाभूत घटक आहे. म्हणजे सेल जर नसतील तर आपण असूच शकणार नाही. हे समजलं का तुम्हाला? म्हणजे जसे जर अल्फाबेट नसेल तर बुक बनेल का? नाही. तसंच आहे, सेल जर नसतील तर सजीव हे असू शकणार नाही. हा शोध त्यांनी लावला. तर चला, तर इथपर्यंत समजलं असेल आशा करते. पुढे जाऊयात. या ठिकाणी बघा मित्रांनो, हे काय आहे तुमच्या लक्षात येईल, हे मायक्रोस्कोप आहे. आपण मागच्या वर्षी बघितलं, बरोबर ना? मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे? तर अँटोन लिओन व्हॉक यांनी काय लावलेलं आहे? मायक्रोस्कोप हे शोधून काढलं आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं? यामध्ये सेलचं ऑब्झर्वेशन केलं. कारण सेल ही, लक्षात घ्या, मी हे का दाखवत आहे तुम्हाला, कारण तुम्हाला हे सांगायचं आहे मला की सेल ही कधीच आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही. सेल हा इतका छोटा युनिट आहे बॉडीतला की तुम्ही जर असं कट केला, असं ठरवलं की उघड्या डोळ्याने बघायचं, ते बघू शकत नाही. सेल बघण्यासाठी तुम्हाला या मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो. कारण या मायक्रोस्कोपमध्ये काय असतं की याच्यामध्ये छोटी जरी वस्तू जर ठेवली ना अशी, तर काय होतं, ती खूप मोठी दिसते आणि मग तिच्यामधले इंटरनल सगळे पार्ट्स आपल्याला दिसतात. तर ही म्हणते मायक्रोस्कोप आणि सेलचं ऑब्झर्वेशन हे यातच केलं जातं, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ह्या युनिट्सचा यूज करून. चला, तर समजलं. चला पुढे जाऊ. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे? एक कांद्याची, बरोबर ना, ओनियन सेल इथं चेक केलेली आहे. बघा, कांदा आपण बघत असतो, मागच्या वर्षी आपण बघितलेला आहे. कांद्याचा आपण लेअर जर काढला, एखादा पापुद्रा काढला, तर आपल्याला दिसतात का सेल अशा? तर नाही दिसत. पण जर कांद्याचा पापुद्रा असा जर मायक्रोस्कोपीच्या खाली जर ठेवला आणि चेक केलं, तर बघा त्याला असे कप्पे 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 दिसतात. हे कप्पे म्हणजे काय आहे? तर हे कप्पे म्हणजे सेल आहेत. हेच मी तुम्हाला सांगितलं, छोटी छोटी खोली, बरोबर ना, स्मॉल रूम्स, त्यालाच म्हणतात सेल असं म्हणतात. ठीक समजलं? असं प्रत्येकामध्ये असतं. तुम्ही सगळे जर कोणती सजीव जर याच्या खाली ठेवले नाही, त्यांचा एक अंग असा याच्या मायक्रोस्कोपी खाली, तर असंच दिसणार आहे तुम्हाला, पण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसणार आहे. ते कसं दिसणार आहे ते आपण बघणार आहोत. चला, तर पुढे जाऊया. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी सेलचे शेप दिलेले आहेत, वेगवेगळे शेप आहे, सेल साईज आहेत. मला सांगा बरं, प्रत्येकाची सेल साईज ही सारखीच असते का? नाही. तर आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गनला वेगळ्या सेल्स असतात आणि त्यांची सेल त्यांच्या कामानुसार असते, बरोबर ना? ते काय काम करतात, त्यांचं काय फंक्शन आहे, त्याच्यानुसार त्यांची काय बनते, साईज बनते. बघा, काही सेल असतात ह्या स्पायरोगोराच्या सेल अशा असतात. बघा, ह्या सापासारख्या जे फॅट सेल असतात त्या अशा असतात. बघा, ज्या आपण मेदपेशी म्हणतो आपण त्यांना अमिबाची सेल ही अशी असते. रेड ब्लड सेल्स, बघा, रक्तातल्या सेल ह्या अशा असतात. बघा, एक सेल्स अंडपेशी म्हणतो ना आपण, त्या अशा असतात. बघा, आणि नर्व सेल आपल्या ब्रेनच्या सेल असतात ना, बघा, ह्या न्यूरॉनच्या सेल ह्या अशा असतात. त्यानंतर बोन सेल आपल्या हाडांच्या अस्थिच्या ज्या सेल्स असतात त्या अशा स्वरूपात असतात. स्पर्म सेल्स ज्या शुक्रपेशी असतात त्या बघा अशा. मसल सेल्स जे आपले स्नायू असतात ना, स्नायूच्या सेल बघा अशा असतात दिसायला जर त्या मायक्रोस्कोपीच्या मध्ये. आणि सरफेस सेल आणि ज्या पृष्ठभागावरच्या असतात ना, वरच्या आपल्या ज्या हातावरच्या इकडच्या तिकडच्या ह्या सेल बघा कशा असतात, या अशा असतात. या ठिकाणी समजलं तुम्हाला? त्यांची साईज ही कशाशी डिपेंड असते, रिलेटेड असते, तर त्यांचं काय काम आहे, त्यांचं काय फंक्शन आहे, याच्यावर त्यांची शेप ठरत असतो. समजलं? या ठिकाणी हे सगळं मागच्या वर्षीचं आहे. चला, तर पुढे जाऊयात. मित्रांनो, आता हे नीट समजून घ्या. मग आपल्याला आपल्या या वर्षीच्या चॅप्टरकडे मूव्ह व्हायचं आहे. तर बघा, या ठिकाणी समजून घ्या काय असते. आता आपल्याला ही तर माहिती आहे, सेल ही आपण कशाखाली बघतो, मायक्रोस्कोपी खाली बघत असतो, बरोबर ना? मग ही जी सेल असते, ही सेल किती प्रकारची असते? 2 टाईपची असते. एक असते ॲनिमल सेल आणि एक असते प्लांट सेल असते, बरोबर ना? ॲनिमल आणि प्लांट 2 राहत असतात ना ह्या सृष्टीवर. तर मग यामध्ये जे असतात, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, यांची जी सेल असते ना, तर त्यांचं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं लाईफ हे चालू राहण्यासाठी जी सेल असते ना, तर सेलमध्ये काही
काही कंपोनंट्स असतात, सेलच्या आतमध्ये सुद्धा काही कंपोनंट असतात. असं समजायचं की सेल ही काय झाली, एक पिशवी आहे, छोटीशी पिशवी जी डोळ्यांना दिसत नाही, जी फक्त मायक्रोस्कोपीतून दिसते, आणि ती छोट्या पिशवीमध्ये खूप सारे कंपोनंट्स असतात. त्यालाच काय म्हटलं जातं, सेल ऑर्गॅनल्स. म्हणजे आपला ह्या वर्षीचा जो चॅप्टर आहे ना सेल ऑर्गॅनल्स नावाचा, हां त्याला ते सेल ऑर्गॅनल्स म्हणजे ह्या पिशवीच्या आतमध्ये, या सेलच्या आतमध्ये जे कंपोनंट्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, सेल ऑर्गॅनल्स. आणि हे जे सेल्स असतात ते दोन टाईपचे असतात, ॲनिमल सेल असतं आणि प्लांट सेल असतं. तर हे आपण बघितलेलं आहे की प्लांट सेलमध्ये काय असतं की एक हे असतं बघा, तुम्ही या ठिकाणी बघितलं काय असतं, इथे सेल वॉल असते जी ॲनिमल सेलला नसते, हे मागच्या वर्षीच बघितलं बरोबर ना. आणि यांच्यामध्ये कंपाऊंड्स कोणते असतात, सेल वॉल असते, क्लोरोप्लास्ट असतो, सायटोप्लाझ्मा असतो बरोबर, रायझोम्स असतात, सेल मेम्ब्रेन असतं, गोल्गी न्यूक्लियस असतं बरोबर ना, रेक्टिकलम असतं, व्हॅक्युलस असतात आणि मायक्रोकॉन्ड्रिया असतं, हे आपण बघितलं. पण या ठिकाणी एक समजून घ्या की युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल अशा दोन प्रकारच्या सेल पडतात. तर हे जे प्लांट असतात ना, ह्या प्लांटमध्ये हा जो व्हॅक्युलस असतो म्हणजे ही जी रिक्तिका असते बरोबर ना, हे बघा शेप किती मोठा दिसतो हिचा, आणि हिचा बघा ॲनिमल सेलमध्ये किती छोटा, हिचा खूप मोठा शेप असतो ना हा ह्या व्हॅक्युलसचा. तर मग या व्हॅक्युलसचा शेप इतका मोठा असतो म्हणून तिला काय म्हटलं जातं, म्हणजे डोळ्यांना दिसते ती असं समजायचं बरोबर ना, असं समजायचं की खूप मोठी असते, डोळ्यांना दिसते म्हणजे आपल्याला पेशी डोळ्यांना दिसत नसते पण बऱ्यापैकी मोठी असते हिच्यापेक्षा. तर तिला काय म्हटलं जातं, युकॅरियोटिक सेल. इथपर्यंत लक्षात ठेवायचं, युकॅरियोटिक सेलमध्ये कोण येतात, प्लांट सेल. चला तर मग आपण आता ह्या वर्षी काय बघणार आहोत की सेल ऑर्गॅनल्स काय काय काम करतात. हे आतमध्ये, पेशीच्या आतमध्ये, सेलच्या आतमध्ये हे जे ऑर्गॅनल्स आहे हे काम काय काय करत असतात बघा. हे जे डोळ्यांना दिसत नाही त्याच्याही आतमध्ये जे आहे ते पण मायक्रोस्कोपीतून बघायचं असतं, तर ते सुद्धा खूप मोठं काम करत असतात. म्हणून आपलं लाईफ सुरू आहे. तर हे किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला इथे शिकायचं आहे. बघा किती इझी आहे ना, किती इंटरेस्टिंग आहे ना. चला तर मग आता आपण आपल्या यावर्षीच्या पाठकडे आपण मूव्ह होतो मित्रांनो. चला मग आता आशा करते की तुम्ही इथे हे फील करू शकताल, हे काय काय आहे हे तुम्ही भरू शकताल की ते मागच्या वर्षीच्या बघून यामध्ये काय काय आहे. चला तर आता आपण पुढे जाऊयात. स्ट्रक्चर ऑफ सेल, हे सेलचं स्ट्रक्चर आहे, हे तुम्हाला फील करायचं आहे, हे तुम्ही फील करून घ्या काय आहे ते. चला तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत कंपोनंट्स ऑफ सेल, कोणते कोणते घटक आहेत त्याचे, पेशीचे भाग बघणार आहोत आपण. पहिला बघणार आहोत आपण सेल वॉल. सेल वॉललाच मराठीमध्ये म्हणतात पेशी भित्तिका असं म्हटलं जातं बघा. इट इज फाउंड अराउंड सेल ऑफ अल्गाई, फंगी अँड प्लांट्स. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की सेल वॉल ही फक्त कुठे प्रेझेंट असते, फक्त प्लांट्समध्येच प्रेझेंट असते. आणि ती कुठे कुठे सापडते आपल्याला बघा, अल्गाईमध्ये शैवाल म्हणजे शेवाळ वगैरे असतं बघा, ते फंगी म्हणजे एक जे बुरशी असते बघा, ती कवक वगैरे असतं. आणि या प्लांट्स भोवती ज्यांच्या प्लांटच्या सेलमध्येच ती फक्त सेल वॉल सापडते, पेशी भित्तिका. ॲनिमल सेल लॅक सेल वॉल, हे नेहमी लक्षात ठेवायचं, पेपरला एक्झामला येणारा क्वेश्चन असतो हा की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ही प्रेझेंटच नसते. तर सेल वॉल इज अन इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. सेल वॉल म्हणजे काय असते, ही जी पेशी भित्तिका असते ना, ही कशाच्या अराउंड असते, तर ह्या सेल मेम्ब्रेनच्या अराउंड असते. आणि तिचं कसं कोट असतं, एक स्ट्रॉंग आणि इलॅस्टिक कोट असतं. इलॅस्टिक म्हणजे असं लवचिक असतं आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत पण असतं. कारण मला सांगा बरं, झाडांना कसं ऊर, वारा, वादळ, पाऊस यांच्यामध्ये त्यांना तगून राहायचं असतं, त्यामुळे त्यांना काय पाहिजे असतं, ही पेशी भित्तिका पाहिजे असते, नाही तर बरोबर ना, त्यांचं काम खूप हार्ड असतं. म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी या पेशींभोवती, या सेलभोवती काय असते, एक सेल वॉल असते जी कशाचे स्ट्रॉंग पण असते आणि इलास्टिक पण असते. आणि सेल मेम्ब्रेन्सच्या भोवती असते, सेल मेम्ब्रेन्सच्या भोवती म्हणजे पेशीपटलाच्या भोवती असते. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ द कार्बोहायड्रेट्स लाईक अ सेल्युलोज अँड पेक्टिन. आणि एक लक्षात ठेवायचा, हाही क्वेश्चन पेपरला कायम असतो की ही कशाची बनलेली असते, ही जी असते ना सेल वॉल, ही सेल्युलोज आणि पेक्टिनची बनलेली असते. कशाची बनलेली असते, सेल्युलोज आणि पेक्टिन, हे काय आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, हे दोन काय आहे, कार्बोहायड्रेट्स यांची बनलेली असते. म्हणून हे लक्षात ठेवायचं की वनस्पतींपासून, प्लांटपासून जेही पदार्थ बनतील, मग ते कपडे असू द्यात किंवा अजून काय काय वस्तू बनतात, त्यापासून पेपर असू द्यात बरोबर ना, टेबल खुर्ची असू द्या, ह्या सगळ्यांमध्ये काय सापडणार, सेल्युलोज आणि पेक्टिन सापडणार. हे लक्षात घ्या तुम्ही, आलं लक्षात. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ॲडेड इन द सेल वॉल ॲज पर नीड. आणि नंतर काय होतं, जसं जशी गरज लागेल, आवश्यकता लागेल, तसं त्याच्यामध्ये काय ॲड होतं, लिग्निन ॲड होतं, सुबेरिन ॲड होतं, क्युटिन ॲड होतं बरोबर ना, असं त्याच्यामध्ये ॲड होतं. म्हणजे ते तयार होत जातं, जसं गरज आहे ना तशी ती सेल काय करत राहते, तयार करत राहते बरोबर ना. ही सेल वॉल काय करत राहते, तयार करत राहते. फंक्शन्स ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. याचं फंक्शन काय आहे, हे पण पेपरला विचारलं जातं बघा एक्झामला. याचं फंक्शन सेल वॉलचं हे काय आहे, हा काय करत असतो, सपोर्ट करत असतो आणि प्रोटेक्ट करत असतो. प्रोटेक्ट करत असतो म्हणजे आधार देत असतो, रक्षण करत असतो. कशाचं, तर कशाची, प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर, जे बाहेरून पाणी येणार असतं ना पेशीमध्ये, तर त्या पेशीमध्ये म्हणजे त्या सेलमध्ये जे बाहेरून पाणी येतं ना, एक्स्ट्राचं पाणी, ते एक्स्ट्राचं पाण्यापासून रक्षण करण्यासाठी किंवा पेशीला काय करायचं, सेलला आधार देण्याचं काम करत असतो, ही सेल वॉल करत असते. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पिक्चर दाखवत आहे मी सेल वॉलचं. चला तर
बघा मित्रांनो, या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला सेल वॉलचं पिक्चर दिसतंय ना. ही बघा सेल वॉल, ही बघा, ही प्लांटची सेल आहे आणि ही ॲनिमलच्या सेलला आहे का सेल वॉल? बघा नाही आहे ना. आणि ही बघा बरं प्लांटची सेल, हां प्लांटच्या सेलला आहे ना. बघा किती जाड अशी सेल वॉल आहे. सेल वॉल काय करत असते, बाहेरून जे पाणी वगैरे येतं ना त्याच्यापासून काय करत असते, ह्या सेलचं रक्षण करत असते. ही सेल मेम्ब्रेन्स, हे बघा इथं सेल मेम्ब्रेन्स आहे, इथं दिसतो का तुम्हाला हा सेल मेम्ब्रेन्स? म्हणजे ही पेशी पटल जे आहे ना, हे पेशी पटलाला ह्या सेल मेम्ब्रेन्सला काय करत असते, ती बाहेरून पूर्ण आधार देत असते, असं स्ट्रॉंग इलास्टिक काय बनवत असते, तिच्याभोवती असं एक संरक्षण कवच बनवत असते. ती कुणामध्ये असते, फक्त प्लांट सेलमध्येच असते, कारण प्लांटला खूप जास्त काम असतं बरोबर ना, स्ट्रॉंग याच्यामध्ये त्यांना उभं राहायचं असतं, म्हणून त्यांची सेल ही अशा पद्धतीने बनलेली असते. ॲनिमलला सेल वॉल नसते. हा क्वेश्चन काय पेपरला येतो, समजले या ठिकाणी? चला तर मित्रांनो, आता पुढचा बघणार आहोत प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आणि सेल मेम्ब्रेन्स. या प्लाझ्मा मेम्ब्रेन्सला, सेल मेम्ब्रेन्सलाच काय म्हटलं जातं? बघा या ठिकाणी सेल मेम्ब्रेन्स दिसते का तुम्हाला? बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा सेल मेम्ब्रेन्स आहे. सेल मेम्ब्रेन्सच्या बाहेर कोण असते? हे असते सेल वॉल असते बरोबर ना. आता हा सेल मेम्ब्रेन्स आहे बघा, इथे ॲनिमलला पण दिसतो आणि इथे याला पण दिसतो. त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन्स म्हणतात आणि म्हणजे त्याला काय म्हणतात, प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल असं म्हणतात. तिचं काम काय असतं ते आपण बघूयात. इट इज अ थिन फ्रजाईल अँड इलास्टिक कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम द आउटर इन्व्हायरमेंट. हे काय असतं, एक पेशीभोवती म्हणजे सेलभोवती असणार एक पातळ, म्हणजे कसं एकदम थिन म्हणजे पातळ, फ्रजाईल म्हणजे एकदम नाजूक असं, इलास्टिक कवरिंग म्हणजे एकदम असं लवचिक असं काय असतं, कवर असतं आणि ते सेपरेट ठेवतं असं पेशीतील घटकांना. आता बघा या सेलमध्ये किती सारे कंपोनंट्स आहेत की नाही. या कंपोनंट्सला काय ठेवतं, बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून काय ठेवतं, सेफ ठेवतं आणि वेगळं ठेवतं. आलं लक्षात? हे काम काय करत असतं? चला तर पुढे बघू. बघा इथे स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन्स प्रोटीन्स मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. फॉस्फोलिपिड म्हणजे काय असतं की फॉस्फोलिपिडच्या 2 लेअरमध्ये काय असतं, प्रोटीनचे मॉलिक्युल्स असतात. प्रोटीन म्हणजे प्रथिने आणि मॉलिक्युल्स म्हणजे रेणू असतात. हे अशी जी रचना असते ना, तर ती कशाची असते, या कशाची, प्लाझ्मा मेम्ब्रेन्सची असते, हे लक्षात घ्या. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन्स इज सेड टू बी अ सिलेक्टिव्ह प्रिएमल मेम्ब्रेन्स. आता हा पण प्रश्न पेपरला असतो की प्लाझ्मा मेम्ब्रेन्सला काय म्हटलं जातं, सिलेक्टिव्ह प्रिएमल मेम्ब्रेन म्हटलं जातं. म्हणजे काही असं सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक्षम असं पारपटल म्हटलं जातं त्याला परत बरोबर ना. काही असं निवडकच गोष्टींसाठी असतं ते बरोबर ना. इट अलाउज सम का बरं त्याला असं म्हटलं जातं सिलेक्टिव्ह प्रिएमल मेम्ब्रेन्स का म्हटलं जातं, कारण इट अलाउज सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल व्हाईल प्रिव्हेंट अदर सबस्टन्स. तो काय करतो, काही सबस्टन्सला फक्त सेलमध्ये एंट्री करायला परमिशन देतो आणि काही सबस्टन्सला तो येऊच देत नाही सेलमध्ये. तो त्यांना काय करतो, प्रिव्हेंट करतो, अडवतो, त्यांना प्रतिबंध करतो, याला सेलमध्ये यायचं नाही तुम्ही म्हणून बरोबर ना. ड्यू टू दिस प्रॉपर्टी, याचा हा जो गुणधर्म आहे, युजफुल मॉलिक्युल्स ऑफ वॉटर म्हणजे जे युजफुल मॉलिक्युल्स आहे, म्हणजे जे उपयुक्त असे रेणू आहे बरोबर ना. कुणाकुणाचे रेणू, मग कुणाकुणाचे मॉलिक्युल्स, ते वॉटरचे, पाण्याचे जे उपयुक्त आहे, सॉल्टचे बरोबर ना. क्षार असतं बघा, ते ऑक्सिजनचे जे रेणू असतात ते काय करतात, सेलमध्ये एंटर करतात. आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडला काय करतो, तो कार्बन डायऑक्साईड उपयोगाचा नसतो ना सेलसाठी, मग तो काय करतो, कार्बन डायऑक्साईडला तर बाहेर टाकतो, असं या सेलमधून काय करतो, बाहेर टाकतो. आलं का लक्षात ही गोष्ट? तो काय करतो, काहीच गोष्टींना, काहीच कंपोनंट्सला फक्त मॉलिक्युल्सला आतमध्ये येऊ देतो आणि काही कंपोनंट्सला बाहेर टाकून देतो किंवा येऊ पण देत नाही. आलं लक्षात? इफ एनी चेंजेस आकर आउटसाइड द सेल, जर काही सेलच्या बाहेर काही चेंजेस झाले, याचं लक्ष असतं सेलच्या बाहेर काय काय होतं आहे. इफ एनी चेंजेस आकर आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन्स. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असतं ना, हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं, कुठे, हां, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असतं या ठिकाणी बघा, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असतं, या सेलच्या बाहेर काही घटना घडल्या, एन्व्हायरमेंटमध्ये काही घटना घडल्या, तरी पण हे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स काय करत असतं की सेलच्या आतमध्ये त्याचा काय होऊ देत नाही, परिणाम होऊ देत नाही यांना. म्हणजे सेलच्या आतमध्ये आहे तसं परिस्थिती एकदम व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करत असतो, तर हा सेल मेम्ब्रेन्स करत असतो. आलं का लक्षात? म्हणजे तो एक प्रकारचं संरक्षण कवच म्हणूनच काय असतो, उभा असतो. असं सिक्युरिटी गार्ड कसं असतो, कोणाला आत सोडायचं, कोणाला बाहेर सोडायचं बरोबर ना. जे चांगले त्यांनाच आत घ्यायचं, जे वाईट आहे त्यांना बाहेर काढून द्यायचं किंवा आतमध्ये येऊच नाही द्यायचं. बाहेर काही परिस्थिती होते, आतमधल्यांना काय ठेवायचं, सेफ ठेवायचं, हे तो काम करत असतो ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून. समजले या ठिकाणी? चला तर पुढे जाऊ. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन्स बरोबर ना. ते प्लाझ्मा मेम्ब्रेन्सचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, आपण बघतोय आपण त्या सेल मेम्ब्रेन्सचं, त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असं म्हणतात बरोबर ना. तर आता हे आम्ही यामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, ती याच्यामध्ये एक सिलेक्टिव्ह म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, सिलेक्टिव्ह प्रिएम्बल असतं याच्यामध्ये बरोबर ना. म्हणजे त्याचंच नाव सिलेक्टिव्ह प्रिएम्बल असतो. तो सिलेक्टिव्ह गोष्टींना काय करतो, आतमध्ये येऊ देतो आणि काही गोष्टींना काय करतो, बाहेरच अडवून ठेवतो किंवा खराब गोष्टी काय करतो, बाहेर टाकून देतो बरोबर की नाही. मग तो काय करतो, ऑक्सिजन, पाणी वगैरे जे क्षार, सॉल्ट वगैरे असतात त्यांना काय करतो,
आतमध्ये येऊ देतो त्याचे मॉलिक्युल्स, हे काम तो करत असतो. मग आता बघा या ठिकाणी हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन अ सेल. मग हा जो पदार्थ असतात, हे जे सबस्टन्सेस असतात जे आतमध्ये येतात बाहेर जातात, त्यांचा ट्रॅव्हलिंग कसं होतं ह्या सेलमध्ये, तर आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा ॲक्टिव्हिटी दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. आणि ही जी ॲक्टिव्हिटी चालते ना, हिच्यामध्ये काय होतं की ही सेलमधली जी एनर्जी असते ना, तर ती वापरली जाते. सेलची एनर्जी याच्यासाठी या ॲक्टिव्हिटीसाठी वापरली जाते. मग 2 प्रकारे वापरली जाते बघा ही एनर्जी. एक असते एंडोसायटोसिस आणि दुसरी असते एक्सोसायटोसिस. म्हणजे 2 गोष्टींसाठी वापरली जाते एनर्जी सेलची ह्या प्रोसेसमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेन्सच्या प्रोसेसमध्ये. एंडोसायटोसिस आणि एक्सोसायटोसिस. सायटोसिस म्हणजे काय असतं की जे काही आपण बघा बाहेरून, आता ही काय करत असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन्स काय करतो, बाहेरून घेतो ना काहीतरी जे गरजेचं आहे ते, टू गल्प अँड एनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस. जे काही फूड घेतो, जे काही अदर सबस्टन्सेस घेतो, बरोबर ना, आतमध्ये घेतो फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट, ज्या बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून आतमध्ये घेतो, त्याच्यासाठी काय करतो तो, ह्या सेलची काय करतो, एनर्जी यूज करत असतो. आणि एक्सोसायटोसिस दुसरं कोणतं असतो, तो एक्सक्रीट म्हणजे बाहेर टाकतो, म्हणजे उत्सर्जन करतो, बरोबर ना, वेस्ट मटेरियल ऑफ सेल. आणि सेलमध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार झालं असेल ते पण बाहेर टाकण्याचं काम तो करतो ना. आपण मगाशीच बघितलं ना या ठिकाणी CO2 वगैरे तो बाहेर टाकत असतो, जे गरजेचं नसतं ते टाकावं. तर एक्सोसायटिसिस प्रोसेसमध्ये सुद्धा तो काय करतो, सेलची काय करतो, एनर्जी यूज करत असतो. पण मला सांगा, ह्या 2 गोष्टींसाठी सेलची एनर्जी यूज करतो हा प्लाझ्मा मेम्ब्रेन्स. पण प्रोसेसेस दोज दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. पण अशा पण काही प्रोसेस आहेत, अशा पण काही क्रिया आहेत तिथे ज्या चालतात की ज्यांच्यासाठी काय केलं जातं, सेलची एनर्जी यूज न करता सुद्धा त्या होतात. मग अशा कोणत्या आहेत, तर ह्या 2 लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. बघा पहिली आहे डिफ्युजन म्हणजे विसरण. यामध्ये काय केलं जातं की एंट्री ऑर एक्झिस्ट ऑफ अ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2 और CO2. मला सांगा, मॉलिक्युल्स म्हणजे रेणू, कोणते रेणू आतमध्ये घेतले जातात, ऑक्सिजनचे घेतले जातात आणि टाकले कोणते जातात बाहेर, मॉलिक्युल कार्बन डायऑक्साईडचे टाकले जातात, बरोबर ना, सेलमधून बाहेर टाकले जातात. तर याच्यासाठी सेलची एनर्जी यूज केली जात नाही. ही प्रोसेस सेलची एनर्जी न यूज करता सुद्धा केली जाते हे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स करून. लक्षात आलं. दुसरा असतो ऑस्मॉयसिस म्हणजे काय असतं, परासरण म्हणजे काय असतं याच्यामध्ये बघा, द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर. यामध्ये काय केलं जातं की जो प्रवास होतो बघा, पाण्याचा प्रवास कसा होतो की ज्या भागाकडे मोर वॉटर आहे, म्हणजे बघितलं जातं, चेक केलं जातं की सेल मेम्ब्रेन्स काय चेक करतं की मी तुम्हाला म्हटलं ना, ॲज अ सिक्युरिटी गार्डसारखं बघतो की कोणत्या भागाकडे बॉडीच्या सेलच्या बाहेर कोणत्या भागाकडे जास्त पाणी आहे. तर तो काय करतो, जास्त भागातलं पाणी, जे पाणी कमी आहे ना, त्या भागाकडे काय करत असतो, पोहोचवायचं काम करत असतो. ते या सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन्स जे असतं ना, त्या सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन्सच ते काम करत असतो. थ्रू अ सिलेक्टिव्ह प्रिएम्बल मेम्ब्रेन्स इज ऑस्मॉयसिस. आणि यालाच काय म्हणतात, हे जे सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन्स हे जे काम करत असताना त्यालाच ऑस्मॉयसिस म्हणतात. त्यालाच परासरण. ऑस्मॉयसिस म्हणजे जास्त भागाकडून कमी भागाकडे पाणी नेण्याचं काम हे सिलेक्टिव्ह प्रिएम्बल मेम्ब्रेन्स करत असतं, त्यालाच ऑस्मॉयसिस असं म्हणतात. इट इज अ फिजिकली प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. पण 3 वेगळ्या शक्यतांनी, म्हणजे 3 पॉसिबिलिटीजमध्ये तो काम करत असतो. तर 3 पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, हायपरटॉनिक, आयसोटॉनिक आणि हायपोटॉनिक अशा 3 असतात. हायपर, आयसो आणि हायपो अशा लक्षात घ्यायच्या त्या. अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी. तर हे काय आहोत हे आपण बघणार आहोत, बरोबर ना. चला, या ठिकाणी बघा दिसतं आणि काय दिसतं पिक्चरमध्ये, HO2 दोन्ही HO2 एक आतमध्ये जातो, HO2 एक बाहेर जातो. इथे बघा दोन्ही HO2 काय होतं, आतमध्ये येतात. हे आपण काय करणार आहोत, समजून घेणार. हे प्लांटची सेल आहे, बरोबर ना. हे जे ऑस्मॉयसिस होतं आहे ते कुठे होतं, प्लांट सेलमध्ये होतं आहे. आणि हे कुठे ऑस्मॉयसिस होतं, हे ॲनिमल सेलमध्ये होतं आहे. लक्षात आलं का. तर आपण बघणार आहोत तिथे. बघा, फर्स्ट आहे आयसोटॉनिक सोल्युशन. यामध्ये काय होतं, आयसोटॉनिक सोल्युशन म्हणजे समपरासरी, बरोबर ना. आपण या ठिकाणी बघितलं मागे खाली बघा या ठिकाणी, बरोबर ना. आयसोटॉनिक काय असतं आपण बघणार आहोत. तर बघा इथे मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर डझंट गो इन ऑर आउट. यामध्ये काय केलं जातं की हे जे सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर दोन्हीकडे पण पाण्याचं, वॉटरचं प्रपोर्शन कसं असतं, सेम असतं. त्यामुळे यामध्ये वॉटर बाहेरही जात नाही आणि आतही येत नाही. या ठिकाणी लक्षात आलं का. हे बघा, आयसोटॉनिकमध्ये काय होतं, लक्षात आलं का, बाहेरही जात नाही आणि आतही येत नाही, बरोबर. दोन्हीकडे काय असतं, पाणी सेम असतं, बरोबर ना. त्यामुळे याला गरजच पडत नाही. ही झाली. याच्यामध्ये बघा, पाणी बाहेरही जात नाही, आतही येत नाही, सेम असतं. दोन्हीकडे काय असतं, सेम असतं. चला, नेक्स्ट आहे, पुढचं आहे हायपोटॉनिक सोल्युशन. हायपोटॉनिक सोल्युशनमध्ये काय होतं,
द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाईड मीडियम. या सेलमध्ये काय असतं, नेमकं सेलमध्येच पाणी कसं असतं याच्यामध्ये कमी असतं आउटसाईड मीडियमपेक्षा, बाहेरच्यापेक्षा. बाहेर जे माध्यम आहे ना त्याचं, बाहेर जे त्याच्यापेक्षा. सो वॉटर एंटर्स द सेल. त्यामुळे काय होतं, जास्त भागातलं पाणी सेलमध्ये येऊन जातं, कारण सेलमध्ये पाणी कमी असतं. दिस इज कॉल्ड द एंडोमॉसिस. त्यालाच काय म्हटलं जातं, एंडोमॉसिस. म्हणजेच त्याला अंतपसारण असं म्हटलं जातं, म्हणजे आतमध्ये पसरतं ना पाणी असं म्हणायचं, समजायचं. म्हणून एंडोमॉसिस त्याला म्हणतात. इफ रेझिन्स म्हणजे जे मणुके असतात बघा, आर केप्ट इन अ वॉटर. मला सांगा, मणुके पाण्यात ठेवल्यानंतर काय होतात, आपोआप ते फुलतात काही वेळाने, 1 तासाने वगैरे, बरोबर. आफ्टर सम टाईम दे स्वेल अँड द बिकम अ टर्जिड. असे फुगतात, बरोबर ना, खूप टर्जिड होतात, मोठे मोठे. काही घ्या, रेझिन्स घ्या, बदाम घ्या तुम्ही, ते शेंगदाणे घ्या, पाण्यात टाकल्यानंतर फुगतात. का बरं? कारण काय होतं की याच्यातले जे सेल्स असतात ना, सेल्स काय यातलं हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे ही गोष्ट होते त्याच्यामध्ये. त्यामध्ये काय होतं, चेक केलं जातं त्या सेल मेम्ब्रेन्सकडून पाणी कुठे जास्त आहे. बाहेरच्या माध्यमामध्ये पाणी जास्त आहे ना, तर मग काय केलं जातं, आउटसाईड मीडियममधून पाणी घेऊन जिथं पाणी नाही आहे ना, कमी लेस पाणी आहे ना वॉटर, तिथे पाठवलं जातं. मग लेस वॉटर कुठे आहे, तर त्या रेझिन्सच्या आतमध्ये लेस वॉटर असतं ना, मग तिथे वॉटर काय केलं जातं, पाठवलं जातं. आणि मग तो काय होतो, फुगतो पाणी घेऊन. आणि लक्षात आलं, इथं होते हायपोटॉनिक सोल्युशन. या ठिकाणी बघा आता कुठे आहेत बघा, हायपोटॉनिक. यामध्ये काय केलं जातं बघा, बाहेरून. लक्षात आलं का, काय होतं हे बघा, ॲरो कुठं जातो, बाहेरून आतमध्ये पाणी घेतलं जातं. लक्षात आलं. त्यानंतर आता पुढचा असतो हायपरटॉनिक सोल्युशन. हायपरटॉनिकमध्ये काय केलं जातं, द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाईड मीडियम. सेलमध्येच मुळात काय असतं, खूप पाणी असतं बाहेरच्या मीडियमपेक्षा. सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. मग सेलमधून काय होतं, बाहेर पाणी, जास्तीचं पाणी काय केलं जातं, सेलच्या बाहेर टाकलं जातं. इफ फ्रूट पीसेस आर केप्ट इन अ थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन. ते म्हणतात की सपोज फळांच्या फोडी जर साखरेच्या तुम्ही अशा घट्ट पाकामध्ये ठेवल्या, तर वॉटर फ्रॉम द फ्रूट पीसेस एंटर द शुगर सोल्युशन. आणि मग काय केलं जातं, जे पाणी असतं ना, बघा याच्यामध्ये पाणी असतं, कशामध्ये, फळाच्या फोडीमध्ये पाणी असतं, बरोबर ना. ते कुठं जातं नंतर, त्या याच्यामध्ये जाऊन पडतं ना, साखरेच्या सोल्युशनमध्ये जाऊन पडतं ना, बघितलेलं आहे घरात कधी तुम्ही. आणि मग त्या काय होतात, थोड्या वेळाने त्याच्यात गेल्यानंतर मग ते आकसतात अशा, बरोबर ना. सो द फ्रूट पीसेस श्रिंक आफ्टर अ व्हाईल. मग त्या अशा काय होतात, आकसून जातात, श्रिंक होतात. इफ प्लांट सेल ऑर ॲनिमल सेल इज केप्ट इन अ हायपरटॉनिक सोल्युशन. जर हे ॲनिमलची सेल आणि प्लांटची सेल जर आपण हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये जर ठेवली, वॉटर कम्स आउट ऑफ द सेल बाय द प्रोसेस ऑफ एक्झोमॉसिस. यामुळे काय होतं, एक्झोमॉसिस प्रक्रियेमुळे काय होतं की जे पाणी असतं त्या सेलमध्ये, यांच्या सेलमध्ये, ते काय होतं, बाहेर पडतं. अँड देर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ सायटोप्लाझ्मा. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जे पेशीद्रव्य असतं, सायटोप्लाझ्मा असतो, तो काय होतो, आकसून जातो. दिस प्रोसेस इज कॉल्ड प्लाझ्मोलिसिस. त्यालाच काय म्हणतात, प्लाझ्मोलिसिस असं म्हणतात. बघा या ठिकाणी मित्रांनो, हायपरटॉनिक सोल्युशन. हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये काय होतं, अतिपरासरीमध्ये काय होतं, द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाईड मीडियम, सो वॉटर कम्स आउट द सेल. यामध्ये काय होतं, या प्रोसेसमध्ये काय होतं की सेलमध्येच मुळात काय असतं, पाणी जास्त असतं, वॉटर जास्त असतं आउटसाईड मीडियमपेक्षा, बाहेरच्या माध्यमापेक्षा. आणि मग काय होतं, सेलमधलंच पाणी काय होतं, बाहेर येऊन जातं. एक्झाम्पल, इफ फ्रूट पीसेस आर केप्ट इन अ थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन. जर आपण हे ठेवलं बघा, फळांचे तुकडे जर असे ठेवले थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशनमध्ये, जर असे साखरेच्या घट्ट पाकामध्ये जर आपण त्या फोडी टाकल्या फळांच्या, तर काय होतं मला सांगा बरं, ते फोडींमधलं पाणी कुठं जातं, ते साखरेच्या पाकात उतरतं की नाही. आणि नंतर काय होतं, त्या फोडी अशा आकसून जातात, होतं की नाही. इफ द वॉटर फ्रॉम द फ्रूट पीसेस एंटर द शुगर सोल्युशन. ते वॉटर काय होतं, त्यांच्या सेलमध्ये पाणी असतं ना जास्त, मग ते काय होतं, ते बाहेर येतं आणि त्या शुगर सोल्युशनमध्ये मिक्स होतं. सो द फ्रूट पीसेस श्रिंक. आणि त्यामुळे काय होतं, त्या फळांच्या फोडी अशा श्रिंक होतात, आकसतात काही वेळाने. इफ प्लांट सेल ऑर ॲनिमल सेल इज केप्ट इन हायपरटॉनिक सोल्युशन. जर वनस्पतीची, प्लांटची सेल आणि ॲनिमलची सेल जरी हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवली, तर वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. जी प्रोसेस होते वॉटर बाहेर येण्याची सेलमधून, हिला काय म्हणतात, एक्झोमॉसिस असं म्हणतात. हिला काय, ह्या प्रोसेसला काय म्हणतात, एक्झोमॉसिस. म्हणजे बाहेर येण्याची जी प्रोसेस असते तिला एक्झोमॉसिस म्हणतात. अँड देर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ सायटोप्लाझ्मा. आणि सायटोप्लाझ्मा म्हणजे आता बघा, तो सायटोप्लाझ्मा म्हणजे इथे असतो बघा, हे जे द्रव्य असतं बघा, हे जे पाणी पाणी दिसतं ना, हे सायटोप्लाझ्मा असतो. हे जे द्रव्य असते, पेशीद्रव्य, ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे ते काय होतं, असं संकोच, असं आकसून जातं, कमी होतं ते, बरोबर ना. त्यातलं पाणी कमी होऊन जातं ना, ते बाहेर येतं ना. दिस प्रोसेस इज कॉल्ड प्लाझ्मोलिसिस. याच प्रोसेसला काय म्हणतात, प्लाझ्मोलिसिस ही प्रोसेस असं म्हणतात. हा पेपरला क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा. चला तर पुढे जाऊ. बघा तर मित्रांनो, आता पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला सायटोप्लाझ्मा. सायटोप्लाझ्मा म्हणजे काय असतं, पेशीद्रव्य. आता हे बघा या ठिकाणी असतं, इथे बघा, हे दिसतंय तुम्हाला, सायटोप्लाझ्मा कुठे आहे, इथे आहे, दिसतं ना. हे बघा प्लांट सेलमध्ये आहे आणि इथे काय ॲनिमल सेलमध्ये पण असेल, बरोबर ना.
हे सगळं जे आहे ना हे पेशीद्रव्यच आहे, बरोबर ना, हे जे आहे, बरोबर ना. हां, आता मला सांगा हे जे आहे हे बघा कसं, हे इथे मोठा याचा जो व्हॅक्युलस आहे हे कसं आहे, खूप मोठा आहे, त्यामुळे कुठे सरकलेलं आहे, असं कडेकडेलाच आहे, फिरतं आहे, बरोबर. आणि या सायटोप्लाझ्मामध्ये काय वेगवेगळे ऑर्गॅनल्स आहेत बघा, हे सगळे कंपोनंट्स आतमध्ये आहेत का. हे पाणी म्हणजे हे जे द्रव आहे ना याला काय म्हणतात, सायटोप्लाझ्मा म्हणतात. चला तर हे आपण बघणार आहोत. हां, सायटोप्लाझ्मा हॅव यू सीन द फुल्ली टर्जिड रेक्टँग्युलर सेल ऑफ ओनियन पिलिंग. ते म्हणतात की ओनियन पिलिंग म्हणजे हे तर कांद्याच्या पापुद्रामध्ये तुम्ही असं हे असे बघा, असं नीट बघा बारीक डोळ्यांनी, अशा चौकोनी आयताकृती असं हे तुम्हाला दिसतं का बघा. सायटोप्लाझ्मा इज द फ्लुइड बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन्स अँड न्यूक्लियस. ते म्हणतात की न्यूक्लियस म्हणजे हे जो केंद्रक असतो मी तुम्हाला सांगितलं तो मोठा तो, आणि मेम्ब्रेन्स हे जे इकडचं कडेचं असतं ना, बरोबर ना, हे बघा, हे आणि हे जे मेम्ब्रेन्स असतं बघा यांच्यामध्ये जे फिरतं ना हे पाणी, याला काय म्हटलं जातं, सायटोप्लाझ्मा म्हटलं जातं. न्यूक्लियस इट इज मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. तो कसा असतो, स्टिकी असतो, म्हणजे एकदम असा चिकट पदार्थ असतो तो, बरोबर ना. मेनी सेल ऑर्गॅनल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझ्मा. आणि जे सेल ऑर्गॅनल्स असतात म्हणजे हे पेशीचे अंगके असतात, मी तुम्हाला दाखवते वेगवेगळे कंपोनंट्स असतात त्याच्यामध्ये, ते सगळे कशात राहत असतात, ते सायटोप्लाझ्मामध्येच राहत असतात. सायटोप्लाझ्मा इज द मीडियम फॉर अ सेल्युलर केमिकल रिॲक्शन. आणि यामध्ये काय होत असते सायटोप्लाझ्मामध्ये की खूप सारे केमिकल रिॲक्शन होत असते, आणि त्याच्यासाठी कोण काम करत असतं, हे सायटोप्लाझ्माच काम करत असतं. सायटोप्लाझ्मा इज अ मीडियम फॉर म्हणजे तो एक काम करत असतो, जी काही आतमध्ये केमिकल रिॲक्शन होते ना आतमध्ये, त्याच्यासाठी हे सायटोप्लाझ्मा काम करत असतं. द पार्ट ऑफ द सायटोप्लाझ्मा अदर दॅन द ऑर्गॅनल्स माफ करा इज द सायटोसोल. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे द पार्ट ऑफ सायटोप्लाझ्मा इज अदर दॅन ऑर्गॅनल्स, म्हणजे हे जे पेशीमध्ये जे बाकीचे सेलमध्ये जे बाकीचे ऑर्गन्स आहेत ना, जे अंग आहेत ना, तर त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा जो भाग आहे ना पेशी म्हणजे या सेलमध्ये, त्याला काय म्हटलं जातं, सायटोप्लाझ्मा म्हटलं जातं. द पार्ट ऑफ सायटोप्लाझ्मा अदर दॅन ऑर्गॅनल्स इज द त्याला सायटोसोल म्हटलं जातं. त्यालाच पेशीद्रव्य, त्याला सायटोसोल असं म्हटलं. जे द्रव आहे ना, म्हणजे हे जे बाकीचे पार्ट बाकीचे ऑर्गॅनल्स सोडून सेलमध्ये जे उरलेलं जे द्रव आहे ना, जे लिक्विड आहे ना, त्याला सायटोसोल असं म्हणतात. आणि हे जे लिक्विड आहे ना, जे ते सायटोसोल स्टोअर्स व्हायटल सबस्टन्सेस लाईक. मग ते सायटोसोल्स त्या लिक्विडमध्ये काय असतं, त्या लिक्विडमध्ये काय स्टोअर केलेलं असतं, ॲमिनो ॲसिड्स असतात, ग्लुकोज असतात, व्हायटमिन्स असतात, लक्षात आलं का, एक्सेट्रा. इन ॲनिमल सेलमध्ये सायटोप्लाझ्मा इज मोर ग्रॅन्युअल. ॲनिमल सेलमध्ये ग्रॅन्युअल अँड डेन्स. त्यांनी काय सांगितलं की जी ॲनिमल सेल असते, ॲनिमल सेलमध्ये काय होतं की हे जे आहे ना सायटोप्लाझ्मा, हा मोर कसा असतो, ग्रॅन्युअल असतो, म्हणजे असा व्यवस्थित दिसत असतो, बरोबर ना. पण व्हाईल द प्लांट सेल्स पण प्लांट सेलमध्ये कसा असतो, तो थिन असतो आणि मोस्टली पुश टू द पेरिफेरी ड्यू टू द लार्जर सेंट्रल व्हॅक्यूल. आता बघा इथं ॲनिमल सेलमध्ये बघा, ॲनिमल सेलमध्ये कसा दिसतोय, भरपूर प्रमाणात आहे, बरोबर ना, कारण त्याचं व्हॅक्युलस कसं आहे, व्हॅक्युल्स कसं आहे, छोटं आहे, पण याचं बघा बरं मोठं आहे, त्यामुळे तो कसा असा सरकलेला आहे, कडेला बाहेरच्या बाजूला काय झालेला आहे, सरकलेला आहे. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचं, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर, क्लीन ग्लास स्लाईड. त्याने काय सांगितलं की एका स्वच्छ काचपट्टीवर काय घ्यायचं, पाण्याचा थेंब घ्यायचा, युझिंग अन आईस्क्रीम स्पून. एक आईस्क्रीमचा स्पून तुम्ही जो खातात ना, तो असा तो घ्यायचा, तो लाकडी बघा. जेंटली स्क्रॅप इनर सरफेस ऑफ युअर चिक. तुमच्या गालाच्या आतमध्ये काय करायचं, तो स्पून असा चांगला घासायचा गालाच्या आतमध्ये. विथ अ नीडल ट्रान्सफर अ लिटिल मटेरियल फ्रॉम स्पून टू द वॉटर. आणि काय करायचं, त्या चमच्यावर काय करायचं, एक सुई फिरवायची, सुई. आणि त्यातलं आता गालाला आपण घासलं ना, मग ते मटेरियल काय करायचं, त्या सुईवर घ्यायचं आणि त्या ड्रॉपवर वॉटरच्या ड्रॉपवर टाकायचं, असं सरकवून द्यायचं. पुट अ ड्रॉप मिथेलिन ब्ल्यू स्टेन ऑन द स्मेअर. आणि काय करायचं, मिथेलिन ब्ल्यूचं एक जे लिक्विड आहे ना, ते त्या वॉटरमध्ये मिक्स करायचं. पुट अ कवर स्लिप ऑब्झर्व द अंडर मायक्रोस्कोपी. आणि त्यावर काय करायचं, एक काच ठेवायची, मायक्रोस्कोपीमध्ये बघायचं तुम्हाला काय दिसतं. डिड यू ऑब्झर्व द सेल विथ अ ब्ल्यू न्यूक्लियस. तुम्ही जर ती सेल बघू शकता का, त्याच्यामध्ये न्यूक्लियस दिसेल तुम्हाला, केंद्रक दिसेल, असा ब्ल्यू कलरचा असा केंद्रक दिसतो का, तो तुम्ही चेक करायचा. हे बघा असा न्यूक्लियस दिसेल का बघा. आता बघा या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे बघा, हे बघा इथे दिसतंय का, कांद्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे बघा अंडर मायक्रोस्कोपीमध्ये. बघा हे न्यूक्लियस दिसत आहेत का, हे न्यूक्लियस आहे. प्रत्येक सेलमध्ये बघा एक न्यूक्लियस आहे. ही एक सेल आहे न्यूक्लियस, ही एक सेल आहे न्यूक्लियस, ही एक सेल आहे न्यूक्लियस आहे. त्याला केंद्रक म्हटलं जातं आणि खूप महत्त्वाचं काम करत असतं बरं हे केंद्रक न्यूक्लियस. ते काम काय करतं ते आपण इथे बघणार आहोत. चला
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत सेल ऑर्गनल्स. सेल ऑर्गनल्स म्हणजे काय, पेशीमधले काय असतात, वेगवेगळे ऑर्गन्स असतात, अंगके असतात. आता बघा बरं, ही काय झाली, सेल झाली, ही पण सेल झाली, ॲनिमल सेल, प्लांट सेल. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, सेल वॉल पाहिली, सेल मेम्ब्रेन्स पाहिले, सायटोप्लाझ्मा पाहिला, बरोबर ना. पण आता आपण काय बघणार आहोत, हे जे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळे कंपोनंट्स, बरोबर ना. हे जे कंपोनंट्स म्हणजे वेगवेगळे अवयव, ते आपण बघणार आहोत. आता बघा तुम्ही, सेलच किती छोटी असते, तोच सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे आपल्या बॉडीतला. त्या सेल तीच आपल्याला मायक्रोस्कोपीतून बघावी लागते. तिच्यामध्ये पण इतके सारे ऑर्गन्स आहेत आणि ते पण काय करत असतात, काम करत असतात. बघा आता पण ते काय काय काम करतात. An organelle is a specialized subunit having specific function within a cell. म्हणजे सेलमध्ये हे जे सब युनिट असतात, उपघटक असतात, जे काय करत असतात, काही स्पेसिफिक फंक्शन करत असतात, कार्य करत असतात, त्यांनाच काय म्हणतात, सेल ऑर्गनल्स. ते आर ऑर्गन्स ऑफ अ सेल. आणि ते काय असतात, सेलचे ऑर्गन असतात. म्हणजे ह्या सेलमध्ये ते पण काय असतात, अंग असतात, म्हणजे अवयव असतात असे. इच ऑर्गनल हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन्स. आणि प्रत्येक ऑर्गनला त्याचा काय असतो, स्वतःचा प्रोटीनचा मेम्ब्रेन्स असतो, म्हणजे कवर असतात. आता बघा हे किती ऑर्गन आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे, बरोबर ना. यांना स्वतःचा काय असतो, प्रोटीनचा कवर असतो, असा मेम्ब्रेन्स असतं. म्हणजे आलं का लक्षात. एक्सेप्ट न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट, ऑल अदर ऑर्गनल्स कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फक्त जो न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट असतो ना, हा बघा इथे न्यूक्लियस म्हणजे काय असतं, केंद्रक असतं. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलवके असतात ना, हेच फक्त आपण काय करू शकतो, डोळ्यांनी बघू शकतो. बाकीचे सगळे जे ऑर्गनल्स आहे ना, हे आपल्याला मायक्रोस्कोपीतूनच बघावे लागतात. हे बघा इथं न्यूक्लियस आहे, लक्षात आलं ना. The dark round spot seen under microscopy while observing the onion peeling stained with iodine is the nucleus of the cell. आणि जे आपण जो डार्क स्पॉट बघितला इथे या कांद्याच्या याच्यामध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं, न्यूक्लियस म्हटलं जातं. बघा या ठिकाणी हा खूपच महत्त्वाचा पार्ट आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. याच्यावरच तर आता पुढच्या वर्षी तो तुम्हाला सगळे याच्यावरच राहणार आहे, न्यूक्लियसवर. खूप छान. तर हे न्यूक्लियस काय असतं बघा, म्हणजे आपले हे जे जीवनसंस्था ही जी चालते ना, ह्या न्यूक्लियसवरच चालत असते. बघा एका म्हणजे जन्म वगैरे होत राहतात ना, हे याच्यावरच चालत असतात. बघा वेन ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, जेव्हा आपण हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये तो न्यूक्लियस बघितला, तो राऊंड बघितला, वी सी द न्यूक्लियस कवर्ड बाय द डबल लेअर मेम्ब्रेन्स. जो न्यूक्लियस असतो ना, कवर्ड केंद्रक असतो ना, तो डबल लेअरचं मेम्ब्रेन्स असतं त्याच्याभोवती, म्हणजे दुहेरी आवरण असतं त्याच्याभोवती. आणि विथ स्मॉल पोर्स. आणि त्या दुहेरी आवरणाला काय असतात, असे छोटे 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 छिद्र असतात, स्मॉल पोर्स असतात. दिस पोर्स अलाव अ पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. आणि हे पोर्स कशासाठी असतात, काही मटेरियल आतमध्ये घ्यायचं असेल आणि आतलं मटेरियल जर काही बाहेर टाकायचं असेल, तर हे न्यूक्लियस काय करतं, हे पोर्स काय करतात, काम करतात. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लिओलस अँड द नेटवर्क ऑफ क्रोमॅटिक फायबर्स. हे न्यूक्लियसच्या आतमध्ये पण एक काय असतो, न्यूक्लिओलस असतो, कळलं का. याच्यामध्ये सुद्धा एक केंद्रकी असते. ह्या केंद्रकाच्या आतमध्ये पण एक काय असते, गोलाकार केंद्रकी असते, न्यूक्लिओलस म्हणतात त्याला. आणि नेटवर्क ऑफ क्रोमॅटिक फायबर, आणि फायबर्स असतात, असं रंगसूत्रांचे जाळं असतं, असं फायबर्स असतात, असे धागे 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 असतात. क्रोमोझोम्स म्हणतात त्यांना, जे जन्म घेण्यासाठी जे येतात ना, त्याच्यासाठी उपयुक्त ठरतात. क्रोमॅटिक फायबर्स आर थिन थ्रेड लाईक अ स्ट्रक्चर. त्यांचं दोऱ्यासारखे असतात, असे पातळ दोऱ्यासारखे. विच कंटेन्स अ फॉर्म ऑफ शॉर्ट थिक क्रोमोझोम्स ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. आणि ते काय करतात, सेल डिव्हिजनच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस सेलचं डिव्हिजन होत असतं, म्हणजे विभाजन होत असतं, पेशविभाजन, त्यावेळेस त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं, तर क्रोमोझोममध्ये होतं. लक्षात आलं का, ह्या फायबरचं रूपांतर कशात होऊन जातं, क्रोमोझोममध्ये होतं. लक्षात आलं. फंक्शनल सेगमेंट ऑन अ क्रोमोझोम्स आर कॉल्ड जीन्स. आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, जनुके म्हटलं जातं, जीन्स म्हटलं जातं. हे जे फंक्शन होतं ना क्रोमोझोमचं, त्याला जीन्स असं म्हणतात. मग जीन्सचं काम काय असतं बघा, आपले जीन्स, आता आजी आजोबांची जीन्स आपल्यात येतात, आजी आजोबांचं नाक आपल्यावर येतं, ते या क्रोमोझोममुळेच येतं, बरोबर ना. आईबाबांचं नाक, डोळे आपले तसेच दिसतात, आपला कलर त्यांच्यासारखा दिसतो, बरोबर ना. आपली हाईट बॉडी त्यांच्यासारखी असते, का बरं, ते ह्या क्रोमोझोमचंच काम असतं ते. इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. ते म्हणजे काय करतात, जेवढी काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होते ती पेशीमध्ये, सेलमध्ये, आणि त्याच्यावर आणि सेल डिव्हिजनवर ते काय ठेवत असतं, कंट्रोल ठेवत असतं. इट इज अ न्यूक्लियस, बरं का. इट इज इन्व्हॉल्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आणि ते काय करतात की ट्रान्सफर करतात हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स, काही गुणांचं, अनुवंशिक गुणांचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय करतात, ऑफस्प्रिंग्स म्हणजे एका पिढीकडून, पॅरेंट्सकडून म्हणजे वडिलांकडून, पॅरेंट्सकडून म्हणजे जे मेन असतात त्यांच्याकडून काय करतात, पुढे त्या गुणांचं, म्हणजे नाकसारखं असणं, आवाजसारखं असणं, सगळे गुणसारखे असणं, बरोबर ना. तर त्याचं काय केलं जातं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय केलं जातं, संक्रमण केलं जातं, पाठवलं जातं. ते काम कोण करतं, न्यूक्लियस करतं. याचं आपण खूप डिटेल स्टडी करणार आहोत पुढे.
मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2मध्ये कव्हर केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.